नमस्कार मंडळी. आपण दुसऱ्या देशात आणि आपले पालक भारतात असं चित्र आजकाल नवीन राहिलेलं नाही. प्रश्न निर्माण होतो जेव्हा ते आजारी पडतात तेव्हा. पण आता बिईंग विथ यू या संस्थेमुळे निदान पुण्यात तरी आपल्याला ही काळजी करण्याची आवश्यकता नाही. तर त्या बिईंग विथ यूच्या माधवी ठाकूर देसाई आपल्याकडे आलेले आहेत आणि तिच्याशीच बोलून आपण संस्थेबद्दल अधिक ऐकूया. माधवी, तुझं अभिव्यक्तीतर्फे स्वागत. नमस्कार. बिईंग विथ यू, खरं तर या नावातच ह्या उपक्रमाचं सगळं सार आहे. तर त्या तुझ्या संस्थेबद्दल आणि ही संस्था तुला का सुरू करावीशी वाटली ह्याच्याबद्दल सांग ना. नक्कीच. बिईंग विथ यू पूर्ण संस्थेचं नाव मी सांगते. बिईंग विथ यू हेल्थ फाउंडेशन. त्यातला हेल्थ हा जो आहे तो हँड ऑफ एम्पथी, लव्ह अँड प्रोटेक्शन याच्यासाठी आहे की तुम्हाला सिंपथीची गरज नाही तर एम्पथीची गरज आहे. म्हणजे सहसंवेदना असायला पाहिजे. तर त्या ह्याच्या दृष्टीने आम्ही हेल्थ ह्या शब्दाचा अर्थ हँड ऑफ एम्पथी, लव्ह अँड प्रोटेक्शन असा ठेवलेला आहे. बिईंग विथ यू म्हणजे आपल्याला नेहमी आपण जनरली जेव्हा विचार करतो की कुठल्याही प्रसंगामध्ये आपल्या सोबत कोणीतरी असेल तर त्या प्रसंगातनं निभावून जाणं आपल्याला फारच सोपं जातं. बिईंग विथ यूचा अर्थ तोच आहे की आम्ही तुमच्या सोबत आहोत, अजिबात काळजी करण्याची गरज नाही. हे त्या 3 शब्दांमधनं आम्हाला सांगायचंय की तुम्ही काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्ही तुमच्या जे कोणी तुमचे जे जिवलग नातलग आहेत, जवळचे नातलग आहेत, तुमचे आई वडील असतील, आत्या मावशी कोणी असतील तर त्यांची काळजी घेण्यासाठी आम्ही भारतामध्ये आहोत आणि तुम्ही तिथे निश्चिंत मनाने आमच्यावरती त्यांचा भार टाकू शकता. हे मला ह्या शब्दांमधनं सांगावंसं वाटतं. बिईंग विथ यू हेल्थ फाउंडेशन या संस्थेची स्थापना 2019 साली आम्ही कामाला सुरुवात केली, पण रजिस्ट्रेशन मात्र 2020 मध्ये आम्ही केलं. 2019 ते ह्या दरम्यानच्या काळामध्ये आम्ही ह्या संस्थेचं कामकाज कसं चालतं, लोकांना कितपत त्याची गरज आहे याच्याबद्दलची चाचपणी करत होतो. आणि ह्या गरज ही ह्याबद्दलची अतिशय मोठ्या प्रमाणात आहे ह्याची आम्हाला जाणीव झाली त्या वेळेला. आणि संस्था ही मी माझ्या स्वानुभवातनं सुरू केलेली आहे. ज्या वेळेला माझे सासू सासरे आजारी होते त्यावेळेला आता असं झालेलं आहे, छोटं कुटुंब सुखी कुटुंब या स्लोगनमुळे असं सगळीकडेच आपल्याला छोटे का आणि चौकोनी कुटुंबच पाहायला मिळतं. आता तर त्रिकोणी कुटुंब आलेलं आहे. त्याच्यामुळे असं होतं की घरात मदतीच्या हातांची संख्या कमी झाली, मदत करणारे हात आता नाहीसे झालेले. मग अशा वेळेला आपल्याला कोणीतरी मदत करावी अशी अपेक्षा असते आणि नातेवाईक मंडळी करतात, नाही करत त्याच्यातला भाग नसतो. पण शेवटी त्यांना सुद्धा काहीतरी मर्यादा असतात. ते सुद्धा किती दिवस आपल्याला मदत करू शकतील हे आपण नाही सांगू शकत. कधी कधी दुःख असतं ते लांबलं तर त्यावेळेला मात्र आपल्याला दुसऱ्या मदतीच्या हातांची गरज लागते. आणि तो मदतीचा हात आम्ही आमच्या संस्थेतर्फे सगळ्यांसाठी म्हणजे जे रुग्णाचे नातेवाईक आहेत ते आणि ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक असू देत किंवा आपल्या कुटुंबासमवेत राहणारे ज्येष्ठ नागरिक असू देत त्यांच्यासाठी आम्ही हा मदतीचा हात पुढे केलेला आहे. आणि ह्यात मला असं वाटलं, आता तू सांगत होतीस त्याच्यावरून की तूच म्हणालीस की मदत तर करत असतात नातेवाईक वगैरे. मुख्य म्हणजे ते जवळ पण असायला हवेत ना, म्हणजे तिथे आजूबाजूला पण असायला हवेत. एक्झॅक्टली, आणि एक्झॅक्टली. हम्म, बरोबर आहे. कारण कसं होतं माहितीये का की अगदी पुण्या मुंबईमध्ये जरी राहणारे नातेवाईक असले तरी सुद्धा प्रत्येकाला त्यांचे दैनंदिन कामकाज करण्यासाठी सुद्धा वेळ आवश्यक असतो. आता तुला माहितीच आहे की तुझे मावशी आणि काका हे हम्म, जेव्हा आजारी होते त्यावेळेला म्हणजे नितीन एकटाच असल्यामुळे त्याला कोणी भावंड नाही, त्यामुळे सगळी जबाबदारी माझी आणि नितीनचीच होती. आणि त्याच वेळेला असं होतं की घरात एक ज्येष्ठ नागरिक आणि हॉस्पिटलमध्ये एक ज्येष्ठ नागरिक, त्याच्यामुळे दोघांची काळजी घेणं अपेक्षित एकाच हम्म. वेळेला. आणि मग त्याचबरोबर श्रिया सुद्धा लहान होती आणि मग तिची शाळा, नितीनचं ऑफिस ह्या सगळ्या गोष्टी करत असताना फार धावपळ व्हायची, तारेवरची कसरत व्हायची. आणि अशा वेळेला मात्र मला तेव्हा नेहमी प्रामुख्याने असं वाटत होतं की कोणीतरी 2-3 तास जरी आपल्याला मदतीला तिथे आलं तर ते फार बरं होईल. पण त्यावेळेला काही ते झालं नाही, कोणी मिळालं नाही वगैरे. आणि आम्ही सगळं ते पुल ऑन करत गेलो दोघं जण, सांभाळलं ते कसं जसं आम्हाला जमेल त्या प्रमाणे. नंतर मग पुढे माझी आई सुद्धा मुंबईला ती आजारी होती. आजारी म्हणजे तिला शारीरिक आजार काही नव्हता,
ती पडली त्याच्यामुळे मग ती हिंडू फिरू शकत नाही. आणि मग अशा वेळेला माझी बहीण अश्विनी, तिला ऑफिसमध्ये जायचं असेल तर तिला कुलूप लावून जायला लागायचं. घरात कोणी नसायचं, ती एकटी असायची. आणि आम्ही पुण्यात, नंतर मगाशी तू म्हणालीस तसं की आपण तिथे उपस्थित असतोच का प्रत्येक वेळेला, तर ते सगळ्या वेळेला शक्य होईल असं नाही होत. आपल्याला किती मनात वाटत असलं तरी आपण जाऊ शकत नाही. आणि म्हणजे त्यावेळेला सुद्धा आम्हाला असं वाटत होतं की कोणीतरी मदतीसाठी त्या ठिकाणी मुंबईमध्ये मिळालं तरी हवं होतं. आणि तेव्हाही काही मिळालं नाही. दुर्दैवाने तिघही जण आधी मावशी आणि काका, जे आजी आणि काका दोघही जण गेले लागोपाठ. आणि पुढे 2018ला आई सुद्धा माझी गेली. मग त्यावेळेला माझ्या मनामध्ये हा प्रश्न नेहमीच रेंगाळत होता की नाही, असं काहीतरी व्यवस्था असायला पाहिजे की ज्याच्यामुळे जे रुग्णांचे जवळचे नातेवाईक आहेत त्यांना थोडासा तरी दिलासा मिळाला पाहिजे. जो प्रश्न किंवा जी समस्या मला भेडसावत होती तीच नक्की बाकीच्यांना सुद्धा भेडसावणार आहे. तर मग त्यासाठी आपल्याला काय करता येईल. आणि सुदैवाने आम्ही एका प्लॅटफॉर्मवरती उपेंद्र पेंडसे, नंतर अस्मिता पटवे आणि पाळंदे काकांना भेटलो. तर आणि नितीन पण माझ्या बरोबर होताच. तर मी म्हटलं की बघ, असं आपल्याला करता येऊ शकेल का, आपण 5 जणांनी मिळून हे सुरू करायचं का. त्याच्यावरती बराच खल केला आम्ही. 2019 जानेवारीमध्ये हे नुसतं आमची चर्चा चाललेली होती की कसं करायचं, काय करायचं. कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच अशा पण गोष्टी होत्या की त्या करताना आपल्याला काही अडचणी येऊ शकतील. मग त्या अडचणींवरती मात कशी करायची ह्याबद्दलची चर्चा चालू असतानाच कोणीतरी भायात एका पाटील म्हणून बाईंना आमचा नंबर मिळाला होता माझा. आणि त्यांनी सांगितलं की अशी अशी सेवा सुरू करताय असं आम्हाला कळलं, तर मला आत्ताच सेवेची गरज. अरे वा. तेव्हा आम्ही फक्त 5च जण होतो, व्हॉलेंटियर सुद्धा नव्हते आणि सुरू सुद्धा झालेलं नव्हतं का, पण सेवा आलेली होती. पण ती नाकारायची नाही म्हणून मग नितीनने ती सेवा दिली पहिल्यांदा. आणि अशा रीतीने 26 जानेवारी 2019 पासून आमचा काबाचा शुभारंभ झाला. आणि आतापर्यंत आम्ही पुण्यामध्ये 3000 तास सेवा ज्येष्ठ नागरिक रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत घरी, हॉस्पिटलमध्ये अशी दिलेली आहे. आणि साधारण किती जण, हे खरं तर सांगायच्या आधी सांगते प्रेक्षकांना मुद्दाम, की ही माझ्या मावस भावाची बायको आहे, तर त्याच्यामुळे मावशी काका असं आपोआप येणार आहे. आणि नितीन हा माझा मावस भाऊ. तू म्हणालीस की म्हणजे ह्या एकूण किती कुटुंबांना तुम्ही आतापर्यंत मदत केलेली आहे? असं ह्याच्यामध्ये कसं असतं माहितीये का, कुटुंब असं म्हणशील तर बरेच असे आम्ही त्याच्या नोंदी, म्हणजे जिथे जिथे आमचे व्हॉलेंटियर्स गेलेले असतील साधारण 200 ते 250 कुटुंबांपर्यंत आपण मदत पोहोचवलेली. तास आपण तासांवरती काउंट करतो, तर ते तास 3500 तास असे झालेले आहेत. कारण एकाच कुटुंबामध्ये वारंवार सुद्धा मदत लागते. असं जरुरीचं नाहीये की ते एकदाच मदत झाली आणि मग त्यांचं तिथे कन्क्लूड म्हणजे संपले ती सेवा, असं होत नाही. वारंवार लोक, कारण कसं होतं, समजा घरी ज्येष्ठ नागरिक असतील तर त्यांना त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यासाठी, त्यांना काही वाचून दाखवण्यासाठी, फिरवून आणण्यासाठी वगैरे असं मग आमच्या व्हॉलेंटियर्सना बोलावलं जातं. आणि मग आमचे व्हॉलेंटियर्स त्या ठिकाणी सेवा देण्यासाठी जात असतात. आणि म्हणजे अशा पद्धतीने ती सेवा तासांमध्ये आपण करतो. कुटुंबांची संख्या कमी असली तरी तास आपले जास्त झालेले आहेत. कारण कसं आहे की ही जी कन्सेप्ट आहे किंवा हा जो आमचा मूळ मुद्दा आहे, म्हणजे ही जी चळवळ आम्ही उभी केलेली आहे ती लोकांपर्यंत पाहिजे तशी अजून पोहोचली नाहीये असं मला वाटतं. आणि ती पोहोचण्यासाठी आम्ही बरेच प्रयत्न करतो. मी व्हॉट्सअप म्हणा किंवा फेसबुक पेजवरती वगैरे सगळीकडे मी टाकते येते आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पण करते. आमची वेबसाईट सुद्धा आता सुरू होईल. युट्यूब चॅनल सुद्धा आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करतो की ज्या योगे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला पोहोचता येईल. मध्ये 2019 सुरू केल्यानंतर करोनाचं संकट संपूर्ण जगावरती आल्यामुळे थोडीशी आमच्या प्रगतीला खीळ बसली असं म्हणायला हरकत नाही. 2019 मध्ये बऱ्याच यांनी म्हणजे काय म्हणायचं, मीडियामधल्या लोकांनी हा कन्सेप्ट खूप उचलून धरला. आणि म्हणजे मुलाखती पण भरपूर झाल्या, पेपरमध्ये वगैरे भरपूर छापून आलेलं होतं, त्यामुळे त्याला बूस्ट मिळालेला होता. पण 2020 मध्ये सगळं चित्र बदललं, म्हणजे सगळ्यांचं चित्र बदललं. त्यामुळे मग आमची जी मुख्य सेवा, काय म्हणायचं आता तुम्ही फ्लॅगशिप प्रोग्राम असं म्हटलं जातं, म्हणजे आमची मुख्य सेवा सोबती जी आहे, ज्याच्यामध्ये आम्ही 3 तासाची सेवा फ्री उपलब्ध, मोफत उपलब्ध करून देतो घरी किंवा हॉस्पिटल. तर त्या सेवेमध्ये खंड पडतो. कारण लोकांना तर आम्ही पाठवू शकत नव्हतो व्हॉलेंटियर्सना कुठे, कारण त्यांना घरीच थांबायला लागत होतं. पण अशा वेळेला आपलं संस्थेचं काम मात्र बंद पडलेलं नाही.
मी आणि नितीन आम्ही दोघेच जण पूर्ण वेळ काम करतो. पण म्हणजे असं पुण्यातल्या म्हटलं एखाद्या भागापुरतच ही सेवा मर्यादित आहे का पूर्ण नाही, पुण्यामध्ये? पूर्ण पुण्यामध्ये, पूर्ण अच्छा, पुण्यामध्ये, पूर्ण पुणे पुण्यामध्ये. पुणे शहरामध्ये, म्हणजे अच्छा. औंध पर्यंत आणि NIBM रोड पर्यंत आपण सेवा देतो. आणि मग किती तुमच्या संस्थेमध्ये एकूण स्वयंसेवक अं, किती आहेत साधारण? 100 स्वयंसेवक आहेत आता आपल्याकडे. आणि अच्छा. बरेचसे जे स्वयंसेवक आहेत ते अशा पद्धतीने आहेत की म्हणजे रिटायरमेंट झाल्यानंतर लोकांना काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो. तर मग हं. अशा वेळेला ते लोक काहीतरी अशी हे शोधत असतात की आपल्याला लोकांना पण उपयोगी पडता येईल, आपला वेळ पण चांगल्या रीतीने जाऊ शकेल, तर असं कोणतं हे आहे. तर मग आम्हाला ते लोक असे जॉईन होतात. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 50 वर्षाच्या पुढचे असलेले बरेचसे व्हॉलेंटियर्स आपल्याकडे आहेत. आणि अच्छा. आपल्याकडे आपण कोणालाही कंपल्शन करत नाही की तुम्ही इकडे जा, तुम्ही तिकडे जा, आम्ही असं सांगत नाही. ज्याला वेळ असेल तो ती सेवा देतो आणि ती अच्छा. सेवा स्वीकार. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कंटिन्युटी जे काय म्हणायचं सातत्य जे सातत्य सेवेचं राहतं. ते हं. राहत आहे. पण हं. कधीतरी असं होतं की समजा आता मला वेळ नाही पण दुसऱ्या कोणाला तरी वेळ असूच शकतो ना. म्हणजे मला कुठेतरी बाहेर जायचं असेल तर मी माझा वेळेतनं जो काही मला उपलब्ध असलेला वेळ असेल तो मी द्यायचा. त्याच्यामुळे अच्छा. मग असं काही होत नाही की आम्ही आतापर्यंत असं कधीही झालं नाही, कुठलीही सेवा नाकारली गेलेली नाही. हां, हां. सगळ्या सेवा आतापर्यंत आम्ही पूर्ण केलेल्या आहेत. इव्हन करोनामध्ये सुद्धा मी आणि नितीन काम करत होतो. मध्ये 2021 मध्ये थोडंसं करोनाचं सावट कमी झाल्यावरती सुद्धा आम्ही सेवा स्थापित केली. आणि त्यावेळेला सुद्धा ज्येष्ठ नागरिकांना आम्ही घरी सेवा देतो. एक ह्याच्यामध्येच अमेरिकेमध्ये एक भट म्हणून राहतात, सरोजा भट म्हणून. तर हां, त्यांच्या आई इथे राहत होत्या औंधला. हां. आणि त्या एकट्याच होत्या. आणि त्या जवळजवळ 80-85 वर्षाच्या वगैरे होत्या. आणि त्या खूप पॅनिक झालेल्या होत्या. त्यांना असं कोणी माणसंच दिसत नव्हती ना, त्यामुळे मग आता काय करायचं. तर हं. मग त्यांनी मला सांगितलं की तुमच्याकडनं कोणी जाऊ शकेल का. तर शेवटचे 2 महिने आमचे व्हॉलेंटियर्स त्यांच्याकडे जात होते. तर आजी अगदी आतुरतेने वाट बघायची की कोण आपल्याला भेटायला येणार आहे. आणि भेटायला येतं. आम्ही असा नियम केलेला आहे की एकच व्यक्ती तिथे वारंवार जाणार नाही, रोज नवीन व्यक्ती तिथे जाईल. का त्याच्यामुळे पण असं त्याचं होतं कारण की काय? अच्छा, म्हणजे वेगवेगळ्या विषय विषय वेगळे होतील असं असं विषय काहीतरी? वेगळे वेगळे. आणि दुसरं म्हणजे की दोघांनी एकमेकांना गृहीत धरू नये, हा हं. त्याच्या मागचा मुख्य उद्देश. हां, कारण असं होतं ना की सातत्याने एकच व्यक्ती आलेली असते तर आम्ही सुद्धा हा ठीक आहे ना जाऊ आपण उशिराने आजींकडे, चालणार नाही. हा हां. आमचा मुख्य मुख्य मुद्दा हा आहे की तुम्ही ज्या ठिकाणी जाता त्या ठिकाणी तुमचा पूर्ण अटेन्शन किंवा तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण लक्ष देऊनच काम केलेलं असतं. हं. त्यामुळे वारंवार नेहमी एकच माणूस तिथे जात नाही, वेगळी वेगळी लोक जातात. आणि अशी कंपनी ते लोक खूप एन्जॉय करतात. हं. अगदी त्या ज्येष्ठ नागरिकांचं तर असं उदाहरण आहे की ते लोक दाराची कडी वाजली की विचार करतात, हा आता मला कोण भेटायला येणार आहे, कोण मैत्रीण येणार आहे नवीन. असा आम्हाला म्हणजे अनुभव आलेला आहे त्या हां, हां. म्हणजे इतका पण छान आता रिस्पॉन्स. तू म्हणालीस की 100 स्वयंसेवक आहेत. म्हणजे तसं म्हटलं तर हे तुमचं मोठ्या प्रमाणावर काम आहे. मग ह्याच्यामध्ये काही अडचणी येतात का? की आयत्या वेळेस कोणीतरी आलंच नाही किंवा काहीही म्हणजे? आतापर्यंत तरी अशी अडचण उद्भवलेली नाही. कारण 100 स्वयंसेवक मी आता तुला मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे रिच किंवा आमचं पोहोचणं जे आहे लोकांपर्यंत ते कुठेतरी थोडंसं कमी आहे असं मला वाटतं की हं. मागण्या तशा खूप नाहीये. त्याच्यामुळे हं. त्या मागण्या सगळ्या पुऱ्या होतातच. म्हणजे जेवढ्या मागण्या आमच्याकडे आलेल्या आहेत त्या सगळ्या आतापर्यंत पुऱ्या झालेल्या आहेत. कुठलीच मागणी आम्ही रद्द केलेली. इव्हन आपले एकटे राहणारे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना मायनर ऑपरेशन्स असतील त्यांची, डोळ्याचं ऑपरेशन आहे, दातांची ट्रीटमेंट आहे, तर मग त्याच्यासाठी सुद्धा आमचे जे काही स्वयंसेवक असतात ते त्यांना सोबत जातात, सोबत करतात आणि मदत करतात जी हवी असेल. आता हं. मुंबईमध्ये एक अय्यर म्हणून मुलगी राहते, तिची हं. आजी इथे पुण्यामध्ये. अच्छा. आणि तिच्या आजीला फिजिओथेरपिस्ट कडे घेऊन जायचं. तर सतत म्हणजे 15 दिवस त्यांना ती सेवा हवी होती. तर ती 15 दिवस आमचे व्हॉलेंटियर्स ती मुलगी तिथे होती मुंबईमध्ये. हं. आणि आजी इथे तरी आमचे व्हॉलेंटियर्स त्यांच्या आजीकडे जात होते. त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन होतं आजीच्या. हं. तेव्हा ती तिथूनच तिने सांगितलं की असं असं आहे तर आजीला जायचंय घेऊन डोळ्यांच्या डॉक्टरांकडे. त्या डॉक्टरांकडे जाऊन त्यांच्याशी बोलून ते काय सांगतायत ते म्हणजे एकमेकांची
जो काही संवाद साधायचा असेल, जे कम्युनिकेशन दोघांमधलं जे काय असेल, डॉक्टरांनी काय सांगितलं असेल ते त्या मुलीपर्यंत पोहोचवणं, म्हणजे त्यांच्या नातीपर्यंत पोहोचवणं असू दे. याचं कारण आजीला काहीच कळत नव्हतं. बरोबर. ती काही शिकलेली वगैरे नाही. त्याच्यामुळे मग त्याचा तो प्रॉब्लेम होता. मग ते नातीला सांगून अमुक तारखेला ऑपरेशन झालं की त्या तारखेला आपल्याला ऑपरेशन करायचंय. मग ती एक दिवस आधी आली, पण आमचे व्हॉलेंटियर्स ऑपरेशनच्या दिवशी सुद्धा त्या आजी बरोबर होते, की म्हणजे मग तिला एकटं वाटायला नको. कोणीतरी आपल्या जवळची व्यक्ती आहे, हे सर्वात महत्वाची भावना असते. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे हा. आणि पण मग ह्याच्यात असं कधी होतं का की म्हणजे आता स्वयंसेवकांचे अनुभव तू किंवा हे जे सगळं सांगितलंस ते सगळं छान सुरळीत आहे, पण एखाद्या रुग्णाचाच अनुभव तुम्हाला काहीतरी विचित्र आलाय असं कधी झालंय का? नाही, कधीच झालेलं? झालेलं आहे का, म्हणजे घरीच सेवा द्यायला गेलेले असताना अगदी सुरुवातीचा हा अनुभव आहे. आम्ही जनरली असं सांगतो प्रत्येक वेळेला की कोणी ज्येष्ठ नागरिक असतील, म्हणजे आता साधारण 80-85 वर्षाचे जर कोणी असतील, त्यांच्यासाठी जर सेवा द्यायला जायचं असेल, हिंडते फिरते जरी असते तरी सुद्धा आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही अडल्ट डायपर्सचा वापर करा. का? तर बाथरूम मध्ये घेऊन जायचे नाही, ते चालतात, त्यांना घेऊन गेलं. आम्ही सांगतो की तसं चालणार नाही. आपल्याकडे येणारे जे स्वयंसेवक आहेत ते सुद्धा ज्येष्ठ नागरिक ह्या कक्षामध्ये येणारेच आहेत. त्याच्यामुळे दोघांचीही आम्हाला काळजी आहे. तुमच्या ज्येष्ठ नागरिकाची आहे, तसंच आमचा जो स्वयंसेवक तुमच्याकडे येईल त्याची सुद्धा आम्हाला काळजी आहे. तर तुम्ही अडल्ट डायपर्स त्यावेळेला तुम्ही वापरा. पण त्या आजींनी अजिबात वापरला नाही. म्हणजे ज्या आमच्या स्वयंसेविका गेलेल्या होत्या त्यांनी प्रत्येक वेळेला म्हणजे 10-12 वेळेला तरी त्यांनी उगाच, म्हणजे ती आलेली आहे तर तिला आपल्याला नाचवायचंच आहे असं करून त्यांनी त्यावेळेला केलेलं होतं. आणि त्यांना म्हणजे काय त्रास होत होता माहिती नाही मला, पण त्यांनी म्हणजे असं सांगितलं नव्हतं त्या काय बेडरिडन होत्या वगैरे, असंही नाही, किंवा त्यांना कुठला वेगळा आजार होता असंही नाही. डायबिटीस फक्त होता त्यांचा, म्हणजे असं काही फार मोठा आजार होता असं नाही. पण त्यांच्या खाण्यापिण्याच्या ठराविक ज्या वेळा होत्या त्यावेळेला त्यांचा डबा आला नाही. त्या बाईंना दुसरे कोणतरी त्यांचे नातेवाईक येणार होते सोडवण्यासाठी, तर ते सुद्धा व्हॉलेंटिअरला आमचं सोडवण्यासाठी आले नाहीत वेळेवरती. आणि यांची खाण्याची वेळ झाल्यावरती त्या भुकेल्या झाल्या. मग काय करायचं? मग आमच्या व्हॉलेंटिअर्सनी त्यांना विचारलं की मी तुमच्या स्वयंपाकघरात जाऊन तुम्हाला उपमा वगैरे काही करून दिला तर चालेल का? मग त्याने तो करून दिला, खाल्ला त्याने. म्हणजे असा अनुभव सुद्धा सुरुवातीच्याच काळात आलेला असं आहे. पण म्हणजे म्हणजे क्वचित तो काही असा आता अनुभव शेवटी आलाय. व्यक्तिभिन्नता असतेच ना, आपण काही त्याला करू शकत नाही. बरोबर बरोबर. पण आतापर्यंत असा वाईट अनुभव कुठेही आलेला नाही. पण आम्ही वाईटासाठी तयारी आमच्या स्वयंसेवकांची करून ठेवलेलीच असते. कारण कसं असतं की एखादा प्रसंग असा असू शकतो की आतापर्यंत घडला नाही, पण तो भविष्यात घडणारच नाही असं आपण म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे जेव्हा स्वयंसेवकांची आम्ही नोंदणी करतो त्यावेळेला त्यांना एक छोटेखानी ट्रेनिंग देतो. त्या ट्रेनिंगमध्ये त्यांना तुम्ही कसं वागायचंय तिथपासनं कोणत्या कोणत्या काळज्या तुम्ही स्वतःच्या संरक्षणासाठी घ्यायच्या हे सुद्धा त्यांना सांगितलेलं असतं. कारण तिथे जाताना ती व्यक्ती एकटी असणार आहे, नवीन ठिकाणी जाणार आहे. मग त्यावेळेला दोघांच्याही ह्याची आम्हाला काळजी असते, म्हणजे जो सेवा घेतोय त्याची सुद्धा आणि जो सेवा देतोय त्याची सुद्धा. त्याच्यामुळे आम्ही ते काही नियम कडक ठेवलेले आहेत आणि त्या नियमानुसारच वागायला लागतं आणि त्या नियमानुसारच आतापर्यंत वागलं जातं. त्यामुळे आम्हाला आता सध्या तरी काही कुठलेही प्रॉब्लेम आलेले नाही. म्हणजे थोडक्यात प्रशिक्षणातच स्वयंसेवकांची तुम्ही पूर्ण तयारी करून घेतलेली असते. हो हो. खूपच चांगलं आहे. आणि आता तू जसं आधी म्हणालीस की तुम्ही लोकांपर्यंत अजून जास्त पोहोचला नाहीये, तर मी अपेक्षा करते की आपल्या ह्या मुलाखतीमधून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही मुलाखत पोहोचेल. आणि आपण हे थांबवण्याच्या अगोदर मी अगदी थोडासा वेगळा प्रश्न विचारणार आहे की मी ज्या भारतातल्या सेवाभावी संस्था सगळ्या बघते त्यांची नावं इंग्रजीत असतात, तर त्याचं कारण काही आहे का त्याच्यासाठी विशिष्ट? आता कारण म्हणशील तर तसं विशेष कारण असं काही नाहीये. एक तर पहिली गोष्ट म्हणजे आजकाल असा प्रश्न निर्माण झालेला आहे की मराठी समजणाऱ्या लोकांची संख्या कमी झाली. भारतामध्ये सुद्धा मराठी समजणारे लोकच खूप कमी झालेले आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे अगदी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सुद्धा गुरुमाऊली वगैरे असं काय ते लिहायचं असलं तरी सुद्धा लोक अशा पद्धतीने मेक गुरुमाऊली ब्लेस माय चाइल्ड वगैरे असं लिहितात. मग अरे कशाला ते लिहिता, म्हणजे असं हास्यास्पद लिहिलं जातं
हं. आणि लोकांना तेच अपेक्षित असतं. मग आपण काय करतो हे लोकांपर्यंत पोहोचायचं असेल तर मग आपल्याला काहीतरी असंच नाव ठेवावं लागतं की जे लोकांपर्यंत पोहोचू शकेल. आम्ही जेव्हा हे सुरू करायचा विचार केला म्हणजे नाव निवडत होतो हं. त्यावेळेला बऱ्याच नावांची चर्चा केली पण ते काही चपखल बसेल असं नाव सापडलं नाही मराठीमध्ये. म्हणून हं. मग हा हे नको ते नको ते नको ते नको असं करता करता शेवटी म्हटलं हे नाव योग्य वाटतंय आणि हं. बरंच मोठं असलं तरी सुद्धा ते परफेक्ट बसतंय त्या ह्याच्यामध्ये म्हणून मग हे ह्या नावाची निवड केली. मला अजून एक सांगायला आवडेल की आपण फक्त हा आपला सोबती म्हणजे जो 3 तासाची सेवा हा जो उपक्रम आहे त्याच्याच बरोबरीने आपण इतर उपक्रम सुद्धा घेतो की जसे की जे काय म्हणायचं दारिद्र्य रेषेखालील जे रुग्ण असतात त्यांना ह्या सेवेची आमच्या सोबती सेवेची गरज नसते पण त्यांना इतर गोष्टींची गरज असते. मग त्यांच्यासाठी आम्ही क्षुधा शांती म्हणून उपक्रम राबवतो की ज्याच्यामध्ये दुपारचं भोजन आम्ही मोफत उपलब्ध करून देतो आता 2 हॉस्पिटल्समध्ये. नवले हॉस्पिटलमध्ये सोमवार मंगळवार 40-40 डबे आम्ही देतो आणि केईएम हॉस्पिटल रास्तापेठ आहे तिथे आम्ही गुरुवार शुक्रवार डबे देतो. असं ते त्यांना मोफत दिले जातात ते टोटल त्याच्याकडनं काही पैसे घेतले जात नाही. हं. तसंच जनऔषधी हा जो आमचा उपक्रम आहे त्या हं. उपक्रमाच्या अंतर्गत जे गरीब रुग्ण आहेत त्यांच्यासाठी औषधं उपलब्ध करून देतो. पैसे त्यांना डायरेक्ट देत नाही. हं. औषधं उपलब्ध करून देतो. उपचारासाठी लागणारी जी औषधं आहेत ती आम्ही उपलब्ध करून देतो. मुंबईमध्ये सुद्धा आपलं काम सुरू आहे. मुंबईमध्ये आपण एस के पाटील हॉस्पिटल आहे मालाडचं तर तिथे हं. टीबी पेशंटसाठी औषधं आणि त्यांना मग रुग्णांनाच जे हं. काही महिन्याभराचं प्रोटीन आहार त्यांना घ्यायला सांगतात तर मग तो कोरडा शिधा आपण त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध करतो. हं. असं ह्या 2 ठिकाणी आपण हे उपक्रम करतोय. तसंच शाळांमधल्या कारण शेवटी मुलं ही आपल्या राष्ट्राचं भविष्य आहे असं आपण म्हटलं तर मुलांचं आरोग्य सुद्धा उत्तम राहणं अत्यंत गरजेचं आहे. त्या हं. दृष्टीने म्युन्सिपल शाळांमध्ये आणि ज्या मराठी नॉन एडेड शाळा आहेत ज्यांना अनुदान मिळत नाही अशा विना अनुदानित शाळा आहेत त्या शाळांमध्ये बहुतेक करून अगदी काय म्हणायचं लोअर क्लास मधले किंवा कमी मध्यम वर्गातल्या निम्न मध्यम वर्गातले अशा लोकांची मुलं त्या शाळांमध्ये शिकत असतात आणि हं. ते आई वडील दोघेही नोकरी करणारे किंवा इतर काही उद्योग दिवसभर करत असतील तर त्या मुलांच्या आरोग्याकडे फारसं लक्ष दिलं जात. मग अशा वेळेला त्यांची काळजी सुद्धा कोणीतरी घेणं आवश्यक आहे. तर आम्ही वर्षातनं एक तिथे शिबिर प्रत्येक शाळेत 2 शाळा निवडलेल्या आहेत तर 2 शाळांमध्ये आता आम्ही 3 वर्ष सातत्याने ते शिबिर घेणार आणि मग त्या हं. शिबिरामध्ये आम्हाला जे काही त्या मुलांमध्ये दोष किंवा काही असं आढळले कमी आढळलेल्या असतील तर मग त्याच्यावरती कसं काय आपण सोल्युशन काढू शकलोय किंवा काय करता येईल याचा आम्ही मग पुढे जे डॉक्टरांचा सल्ला कुठला घ्यायचा असेल तर ते सुद्धा त्यांना हे करतो. नवल्या हॉस्पिटलमध्ये सगळी ट्रीटमेंट उपलब्ध करून दिली जाते त्यांच्यासाठी अच्छा. अशा रीतीने हे करतो. सगळे आणि उप बाकीचे सुद्धा प्रोग्राम आहेत हं. जे पुढे भविष्यामध्ये साकारायचे असे बरेच अच्छा. उपक्रम आहेत. हं. तुझ्या सगळ्या म्हणजे हे सगळेच उपक्रम अतिशय स्तुत्य आहेत आणि सगळ्या उपक्रमांना मनपूर्वक शुभेच्छा. आपण ही सगळी माहिती आपल्या मुलाखतीच्या खाली देणारच आहोत. हा. म्हणजे तुमच्या संस्थेच्या संपर्काची पण माहिती देऊया हो आणि नक्की. इथे तू आज आलीस आणि ही सगळी माहिती सांगितलीस. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.